थेट जाऊयात, नाना पटोले बोलतात। विचारला की सरकारने स्पष्ट करावं की कसं काय करणार आहे, पण सरकार त्याच्यात भूमिका मांडायला तयार नाही। आणि या पद्धतीनं जे थोतांड महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधात जे सुरू आहे, जनतेला फसवण्याचं काम सुरू आहे, तरुणांना फसवण्याचं काम चालू आहे, शेतकऱ्यांना फसवण्याचं काम चालू आहे, त्याचं उत्तर सरकार देऊ शकत नाही। आणि म्हणून जे काही तातडीनं सरकार 2 दिवसाचं अधिवेशन बोलवते आहे, त्याच्यामध्ये आणलेल्या सगळ्या बिलावर चर्चा सरकारने केली पाहिजे, ही भूमिका आमची आहे। 2018 मध्ये याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांची संमती घेऊन एकमताचा ठराव करून त्यावेळेस मराठ्यांना आरक्षण देण्याचा ठराव पारित करून घेतलेला होता। पण नंतर माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं त्या ठरावावर ताशेरे ओढलेत, सरकारवर ताशेरे ओढलेत, पण पर्यायानं विधिमंडळामध्ये आलेल्या सगळ्या राज्यभरातल्या सदस्याला त्याचं मत मांडायला त्यावेळेस दिलेलं नव्हतं। आणि त्यावेळेसच समजा तिथं चर्चा झाली असती तर त्या बिलामध्ये त्या जो कायदा करत असताना ज्या काही तिथं स्पष्टता यायला पाहिजे होती ती स्पष्टता आली असती आणि त्या स्पष्टतेच्या आधारावर आपल्याला योग्य कायदा त्यावेळेस करता आला असता। म्हणून आता आमची भूमिका आजपासून आहे की विधानसभेमध्ये जे मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून जो थातूरमातूर अहवाल आणलेला आहे, आपल्याला लक्षात असेल की परवा एक सदस्य मेश्राम या मागासवर्गीय आयोगाचा त्यांनी त्या ठिकाणी काही मुद्द्यावर आक्षेप घेतला तर त्याला तातडीनं काढून टाकलं। म्हणजे कुठला मागासवर्गीय आयोग ते काय तर ते संविधानिक आयोग आहे, आता आयोगावर सरकार दबाव आणतं हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे। त्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा व्हावी आणि आजही काँग्रेस पक्षाची भूमिका सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी मांडलेली होती की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण द्यावं ही भूमिका आमची सगळ्यांची होती। सरकारने त्याला एकमताने मान्य केलेलं होतं, पण माननीय मुख्यमंत्री जरांगे पाटलाशी काय बोललेत, त्यांचं उपोषण सोडवताना काय बोललेत ते राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे आणि या सगळ्या भूमिकेला स्पष्टता आली पाहिजे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि ज्या पद्धतीनं ही काळीमा फासण्याचं काम महाराष्ट्राला हे सरकार करते आहे।